पाऊस रात्री बरसल्यानंतर पुन्हा पहाटेपासून पाऊस सुरू झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। आधीच अति पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। भर पावसात शेतीच्या बांधावरून काय नेमकी परिस्थिती आहे सांगतात आमचे प्रतिनिधी संजय राठोड। पावसाला सुरुवात झालेली आहे, यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढलेली आहे। याआधी यवतमाळ जिल्ह्यामध्ये याआधी 103 महसुली मंडळातनी अतिवृष्टी झाली। परिणामी 5,20,000 हेक्टरवरील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। कापूस, सोयाबीन, तूर यासारख्या हंगामी पिकांची उद्ध्वस्त अवस्था झाली असून शेतकरी हताश झाला आहे। मात्र या भीषण परिस्थितीत एकही लोकप्रतिनिधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकले नसल्याची चर्चा शेतकऱ्यांमधून सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यात यंदा कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय, सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। मात्र त्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्यांचे पंचनामे झालेले नाही। त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांमधून नाराजी उघडपणे बोलली जात आहे। यवतमाळ जिल्हा हा कापूस उत्पादक जिल्हा जरी असला तरी यंदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। मात्र यवतमाळ जिल्हा हा अतिवृष्टीमधून वगळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून त्यांना मदत मिळावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांमधून केली जाते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।